बागजाई देवी स्पोर्ट्स गोष्टवाडी फिल्डिंग साठी मैदानामध्ये दाखल होईल। जाऊया मॅचच्या दिशेनं। बॉलिंग अटॅक साठी भरत सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय ओव्हर क्रमांक 1 मध्ये श्री बागजाई देवी स्पोर्ट्स गोष्टवाडी या टीम कडून। मॅचला होती सुरुवात। पहिला चेंडू पडतोय, अँगल तयार केला, चांगली गोलंदाजी प्रशांतच्या विरोधामध्ये। श्रीराम 11 चिखलीवाडी मागील आठवड्यामध्ये बक्षिसाच्या फर्स्ट प्राइज मागील आठवड्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या प्राइज वरती नाव कोरलेली टीम बॅटिंग करते सध्या। लीडिंग ए ज्योती आवाज आला होता तिथे निसटला चेंडू हातातून। तदनंतर मात्र जीवदान भेटलंय, सूरज लगेच निघाला प्रशांतकडे। थोडीशी चर्चा या दोघांमध्ये होईल कारण की चांगला चेंडू हाताला होता। गोलंदाजी करत असताना भरतने थोडासा बाहेर ठेवला होता, लीडिंग एज कॉट लागली होती। तदनंतर मात्र चेंडू हातातून निसटत असताना मात्र अंपायर आता कुठलीही धाव नाहीये ना? येस, थँक्यू। वन डे आहे का? ओके, थँक्यू। आताची डिक्लेअर 1 धाव। ओहो, सुरेखा अगदी व्यासपीठाच्या डोक्यावरून निघून जातोय, आउट ऑफ दी पार्क। वाट पाहिली प्रशांतची, कॅचची आधी जी ड्रॉप झाली होती त्याच्यावरती थोडस का होईना मीठ टाकले त्याच जखमेवरती। असाच आहे प्रशांत, वेट अँड वॉच क्रिकेट खेळणारा आयकॉन प्लेअर, रबरच्या प्रीमियर लीगचा। आणि आयकॉन कशा पद्धतीने आज मैदानामध्ये खेळतोय याच्यावरती देखील लक्ष असेल बऱ्याच खेळाडूंचं। कारण की पीटीपीएल जेव्हा येते तेव्हा प्रत्येक संघ मालक हा मॅच कडे लक्ष देऊन पाहत असतो की कोणता खेळाडू कशा पद्धतीने फॉर्म मध्ये आहे। आज आयकॉन खेळाडू श्रीराम 11 चिखलेवाडीचा नॉन स्ट्राईकला उभा आहे, सूरजला सध्या पाहत आहे स्ट्राईकला। ओहो, फुल टॉस चेंडू खेळून काढला, मिड विकेट रिझन आहे खेळाडू त्याच्या हातातून, अगदी निघून जातोय मॅक्सिमम साठी 6 धावेसाठी। अप्रतिम फटका खेळून काढला
एकीकडे वार करतोय प्रशांत, दुसरीकडे पलट वार करतोय सूरज. आणि अशीच रणनीती या टीमची राहील सातत्यानं. धावसंख्या अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 ऑन अ स्कोर कार्ड. चांगला चेंडू हाताला. विकेट किपर देखील क्लोज आहे आणि विकेट किपरचं देखील कौतुक करायला हवं, कारण की तदनंतर आपण पाहिलं तर राजेशला विकेट किपर क्लोज विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त 14 धावा खर्च केलेत गोलंदाजी करत असताना आतापर्यंत भरतने. दोन्ही साइडून मी म्हणेल चर्चा राहिले. बॅटिंग करणारी टीम, गोलंदाजी करणारी टीम. मिस्टर सुनील गोलंदाजीसाठी सध्या मात्र दाखल झाले ओव्हर क्रमांक 2 मध्ये. आणि प्रशांत पुन्हा एकदा त्यांच्या समोर आला, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग राहिली जिथे त्यानं स्वतःला सिद्ध केलं. मात्र सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकला. फुल टॉस चेंडू, म्हणून म्हटलं प्रशांत त्यांच्या समोर आहे. आणि जेव्हा जेव्हा तो समोर असतो तेव्हा तेव्हा मान वर जाते, कारण की तो हवाई फायर करतो. अप्रतिम फटका, अगदी सहज फुल टॉस. मेजबानी होती, ताव मारला. ट्वेंटी ऑन अ स्कोर कार्ड. 20 धाव संख्या. थोडासा बाहेर ठेवला स्लोअरवर. विकेट किपर चेंडू पकडतो. नॉन स्ट्राइक एंडला फेकी केली नाहीये. कुठली धाव संख्या दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. षटकारानंतर डॉट चेंडू. एक कमबॅक केलाय सुनीलनं, करून दाखवलाय कमबॅक सुनीलनं. इथून पुढची ओव्हर तो कशा पद्धतीने कव्हर करतोय ते देखील इम्पॉर्टंट आहे. ओहो, आहे खेळाडू, चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र तोपर्यंत एक धाव तर खर्च केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय सूरजनं. एकाच धावेती समाधान. तब्बल 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या सध्या तुम्ही पाहता चला प्रेक्षक लवकर जावा, कारण की मॅच चालू आहे. टीमची टोटल सध्या तुम्ही पाहता 21 या आकड्यावरती. 21. ओहो, सुरेख फटका अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये खेळून काढला आहे. खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय. फक्त एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जसा पहिला षटकार आला तिथून पुढे अनिलने मॅच चांगल्या पद्धतीने आपली ओव्हर कव्हर केली आहे, कारण की पहिल्या षटकारातून त्यानं टप्पा खऱ्या अर्थानं फुलटॉस टाकला. मात्र त्यानंतर प्रत्येक चेंडूचा टप्पा पडला आणि तिथून पुढे मात्र न्याय भेटला त्याच्या गोलंदाजीला. हा देखील टप्पा ओळखलाय, निघून जातोय. गेंद हस्ती हस्ती बस्ती में, प्रशांत अपने मस्ती में. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळला, निघून गेलाय 6 धावेसाठी. संघाची धावसंख्या अगदी 28. रबर क्रिकेट असंच आहे, षटकार गेला की अंपायर लगेच बॉल मागतात. ते वेट नाही करत, बॉल शोधून आणला जाईल. जिव्हाळा चषक. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं अगदी धावा येत आहेत. अंपायर 1-2 1. येस, डिक्लेअर मध्ये 1 धाव. आणि तब्बल 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 29. 29 धावा. धाव संख्या 29. 2 षटकांच्या अखेरीस 29 धाव संख्या. अध्यक्ष आज नुसते चेंडू मैदानामध्ये टाकण्याचंच काम करतात. ते वेगळीच मजा आहे त्यांना या गोष्टीमध्ये.
राजेश आला गोलंदाजीसाठी. हा देखील पाटण तालुका प्रीमियर लीग रबर हंगामातला आयकॉन खेळाडू आणि अगदी सध्या मात्र गोलंदाजीसाठी आला. जी गोष्टवाडी टीमचा कोयना नगरी मधला आयकॉन सध्या तुम्ही पाहताय. एका साईडला राजेशला, दुसऱ्या साईडला नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांतला. मात्र दोन्ही आयकॉन एकमेकांसमोर येतील तेव्हा एक मॅच बघण्याची मजा वेगळी असेल. मात्र सध्या सूरज बॅटिंग करतो, ज्याच्या बॅट मधून ऑलरेडी एक षटकार आला मागील आठवड्यामध्ये. त्याने देखील स्वतःला मात्र ओहो शफल झाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, एक धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र तोपर्यंत राजेशचं लक्ष नाही. हेच तर क्रिकेट आहे, लक्ष देणं महत्वाचं होतं. व्हाईट बॉल, OUT आउट. हा व्हाईट बॉल आहे, हा व्हाईट बॉल आहे. तोपर्यंत बॅटर होतोय गॉन रनआउटच्या स्वरूपामध्ये. योग्य निर्णय अंपायरचा, गुड अंपायरिंग यावेळी मात्र तुम्ही पाहता. याचा पूर्णपणे व्हाईट बॉल. आणि तदनंतर राजेशचं लक्षच नव्हतं की मागून आपल्याला संधी होती. मात्र तोपर्यंत हिमांशून चांगलं डोकं लावलं आणि अखेरीस मात्र रनआउट केल्या सूरजला. येस अखेरीस अंपायरनं डिसिजन बदलला, कारण की बॅटर शफल झाला. अंपायर सांगते स्टेप आउट झाला आणि आफ्टर देन त्यांनी हा निर्धाव चेंडू घोषित केला. येस, चेंडू तब्बल झाले 2 आणि अंपायर देखील तुम्ही जरूर शहानिशा करून डिसिजन द्या. थोडस वेट करून डिसिजन दिलं तरी काय हरकत नाही, वेळ घेतला तरी काय हरकत नाहीये. ओहो ओहो, जास्त बाहेर, लेग स्टिकच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. प्रशांत मैदानामध्ये दाखल झाला. धाव संख्या 31. ओव्हर क्रमांक सध्या तिसरी तुम्ही पाहताय, जी शेवटची आहे. ओहो, यावेळी बॅटीचा अगदी बॉटम एज लागला. चांगली गोलंदाजी, कधी लेग स्टिक वरती, कधी ऑफ स्टिक वरती, कधी वाईट शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न राजेशचा चालला. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी मॅच सध्या तुम्ही पाहताय. एक आयकॉन दुसऱ्या आयकॉन विरोधात. मात्र तोपर्यंत हिमांशू विकेटीच्या मागे मात्र फेकी करतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. व्हाईट +1, तब्बल 2 धाबा आणि संघाची धावसंख्या आता 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून 3 चेंडू बाकी आहे आणि 3 चेंडू मध्ये बरंच काय होऊ शकतं. पुढे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा हिमांशूच्या हातातून चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये. आणखीन एक धाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या अगदी 34 धावसंख्या. जिव्हाळा चषक तुम्ही पाहताय. आज खऱ्या अर्थानं वाढदिवस विवेक वरपे म्हणजे आपला छोटा बाहुबली. दुसऱ्या साईडला समाधानजी भालेकर साहेब यांची लेख म्हणजे कुमारी श्रेया समाधान भालेकर यांचा वाढदिवस आज. या सर्व क्रिकेट मित्रांच्या वतीनं ओमसा MTC वती कमेंट सध्या तुम्ही पाहताय. सगळ्यांच्याकडून मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या कमेंट्स आणि वर्षाव सध्या मात्र लाईव्ह ला येत आहेत. ओहो, यावेळी फटका चांगला हवेमध्ये, मागचा पाय वाकवला, थोडासा बसला, मग चोपला, बैठा फटका. अप्रतिम स्ट्रोक, काय फटका सजवला. ओमसा MTC रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला पूर्णपणे या फटक्याचा स्लो मोशन तुम्हाला बघायला भेटेल. पुढचा पाय थोडा पुढे काढला, मागच्या पायावरती बसला आणि तदनंतर चोपला. हा बैठा फटका.
संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 40 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील थोडासा बाहेर राहिला, खाली राहिलाय चेंडू. आपण पाहिलं तर सबमरीन राहत असताना मात्र तोपर्यंत बॅटर होतोय गॉन. अप्रतिम फेकी, अप्रतिम थ्रो केला राजेशनं लेफ्ट हँडनं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपुष्टात येतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते 40 आणि 41 धावेचं आव्हान यावेळी मात्र ठेवल्या श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोशेटवाडी या टीमच्या समोर. 41 धावेचं आव्हान. प्रथम बॅटिंग केली आहे श्रीराम 11 चिखलेवाडीनं. 40 धावा ठोकल्यात त्यांना. प्रशांतनं या मॅच मध्ये महत्वाची 21 धावांची खेळी केली 10 बॉल मध्ये. आणि तदनंतर श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोशेटवाडी या टीमनं 40 धाव संख्यावरती रोखल्या आणि 41 धावेचं आव्हान दिले या मॅच मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेनं. 41 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. सध्या आपण पाहिलं तर श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोशेटवाडी संघ मैदानामध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. आयकॉन खेळाडू राजेश कुराडे. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर हिमांशू. ही पहिली ओपनिंग पेअर गोशेटवाडी या टीम कडून मैदानामध्ये दाखल झाल्या. मात्र दुसऱ्या साईडला गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मिस्टर किरण. पहिला चेंडू अगदी पॅड लाईन वरती. पहिला चेंडू आपण पाहिलं तर पायावरती जरूर आढळला. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडूवरती चांगला चेंडू हाताळताना पाहिलं किरणला आपण. ओहो उचललाय
बॅट स्विंग तुम्ही पाहताय आणि तदनंतर चेंडू अजूनही आकाशामध्येच बुक्की मारले आकाशाला आणि तदनंतर निघून जातोय 6 धावांसाठी षटकार. बॅट स्विंग जी सातत्याने राजेशचा चर्चेचा विषय ठरला, त्याची बॅट स्विंग आतापर्यंत स्ट्रॉंग राहिल्या. व्हाईट बॉल. टीमची टोटल सध्या तुम्ही पाहताय अगदी 9 या आकड्यावरती. एक्केचाळीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले 41. यावेळी देखील चांगला चेंडू हाता आला. चांगली गोलंदाजी सध्या मात्र जरूर राहिले. डिक्लेअर मध्ये 1 धाव मात्र जरूर येते. एका धावेच्या मदतीने 10 धाव संख्या स्कोर मध्ये तुम्ही पाहताय. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला 3 जे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणखीन एक सुरेख फटका आणि आणखीन एक निघून जातोय अगदी पत्र्यावरती. 6 धावेसाठी आणखीन एक येतोय. राजेश जेव्हा जेव्हा थांबलाय तेव्हा तेव्हा धावा येतात आणि धावा करणं त्याची कला आहे. त्याच कलेसाठी जाणला जातो. अप्रतिम फटका. अगदी धावसंख्या 16 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 16 ऑन अ स्कोर कार्ड. अगदी बॅटीची लीडिंग एज. डिक्लेअर मध्ये 1 धाव. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 ऑन अ स्कोर कार्ड. चेंडू अद्याप आतापर्यंत आपण पाहिले तर 5, जिथे 1 चेंडू अजूनही बाकी आहे. सुरेख फटका. फक्त ड्राईव्ह केला. बॅट स्विंग वेगानं केले. चेंडू अगदी वेगानं निघून जातोय. पण 1 धाव इथे मात्र जरूर कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना गोष्टवाडी या टीमची धाव संख्या 118. अजूनही 12 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये.
आयकॉन टू आयकॉन, एका साइडला प्रशांत, दुसऱ्या साइडला राजेश. मात्र यावेळी राजेशची हवाई सफर, अप्रतिम फटका ज्या पद्धतीने खेळून काढलाय. थोडाशे शफल झाला, त्यानंतर बॅटच्या रडामध्ये पोहोचवला सीमारेषेच्या बाहेर आणि उचलून फेकून दिला. चेंडू अगदी शरीरामध्ये आढळणारा जो बॅटीनं खेळून काढला. थोडंसं आपण पहिलं बॅकफुटला जाऊन खेळावं लागतंय. चेंडू आपण पाहिले तर प्रशांत थोडासा पुढे ठेवतोय, सातत्याने त्याला माहिती आहे या आधीच्या चेंडूवरती आलेला षटका जो बॅटच्या रडामध्ये होता. मात्र इथून पुढे तो कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय ते देखील महत्वाचं ठरेल. ओहो, क्लीन बोल्ड, फसला गेला. गती परिवर्तन होतं, बॅट आधीच स्विंग झाली, त्यानंतर चेंडू जाऊन आढळतोय. राजेश या मॅच मध्ये मात्र आणखीन एक अटॅक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या गतीला ओळखू शकला नाहीये. बॅटीच्या अगदी बॉटमला चेंडू लागून मात्र यष्टनवरती आढळला आणि अशा पद्धतीने मात्र पहिली विकेट अखेरीस आयकॉन वरती षटकार लगावला. त्याच आयकॉन मात्र विकेट घेतली राजेशची. अप्रतिम चेंडू, स्लोअर वन, थोडासा गती परिवर्तन झाला होता, खाली राहिला होता. त्यानंतर क्लीन बोल्ड, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता. अगदी बॅटीच्या बॉटमला चेंडू स्पर्श झाला, तदनंतर मात्र यष्टनवरती आढळला. धावसंख्या आपण पाहतोय 25. 9 चेंडू, अजूनही 16 धावा हव्यात विजयासाठी. बॅटिंग साठी भरत मैदानामध्ये दाखल झाला. हिमांशूचं अकाउंट अजूनही खाली आहे. 24 धावसंख्या. येस, 24 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता. ओहो, हा नो बॉल आहे. विकेट कीपरने जरूर अडवलाय, मात्र इट्स अ नो बॉल. लेग अंपायर कदाचित एकत्र येतात. प्रशांत कदाचित टप्पा दाखवतोय. इट्स अ व्हाईट बॉल. वन बाउन्स म्हणून देखील दंडित केले. आता येस, वन बाउन्स म्हणून दंडित केलं जात आहे. व्हाईट बॉल म्हणून घोषित केला जातोय. ओहो, फटका चांगला खेळून काढला. डाऊन द ग्राउंड, अप्रतिम फटका. अगदी गॅप मध्ये क्षेत्रसेन देखील दमदार झाला. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. की या धावा त्यांना आपल्या टीम साठी अडवल्यात आणि अखेरीस हिमांशू आलाय तर स्ट्राईक वरती. 25 नाव, 25. ओहो, बाहेर आहे. अंपायर सांगतायत हो बाहेर आहे. एक्स्ट्रा धावा आणखीन ऍड होते. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27 ऑन स्कोर कार्ड. या मॅच मध्ये टार्गेट ठेवलं 41. ओहो, उचलला. हिमांशूचं खातं होतं खाली, त्याच्यामध्ये आहेत 6 धावा. आता
अप्रतिम स्ट्रोक उचलला आणि फेकून दिला. बॅटच्या अगदी राडामध्ये आला होता चेंडू. आणि प्रशांतनं आतापर्यंत जे 2 षटकार खाल्ले ते बॅटच्या अगदी टप्प्यामध्ये दिलेत चेंडू आणि तिथून त्याला मात्र धावा मोजाव्या लागल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचले 33. 33 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला. आणखीन एक येतोय हिमांशु. आणखीन एक ठोकतोय षटकार. रुकेगा नाही भाई मैं ठोकेगा. आणि यावेळी मात्र 2 सलग ठोकलेत आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचवली आहे 39 या आकड्यावरती. 2 धावा हव्यात अजूनही विजयासाठी. हिमांशूचा खेळच असा की सकाळी आल्यापासून शांत होता मात्र आता तो शांतता त्याची दिसत नाही कारण की बॅटिंग मध्ये आतापर्यंत त्याची खासियत राहिल्या. जेव्हा पण गेला मोठ्या फटकांसाठी प्रयत्न केला त्यानं त्याच्यामध्ये यश भेटले. हो यावेळी देखील बॅटीचा टॉप एच डिक्लेअर मध्ये 1 धावा ऍड होते मिस्टर दत्ता. आणि तदनंतर आपण पाहिले तर विजयासाठी फक्त 1 धावा हवी. नवलाई स्पोर्ट जिंती टीमचे कॅप्टन या नवलाई स्पोर्ट जिंती टीम कॅप्टन यांत विजेता संघ असेल तो जिंती संघासोबत 2 हात करेल. दीपक दादा वेलकम. ओहो यावेळी देखील चांगला चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. निर्धाव जातोय डॉट जातोय. या जिंती संघ कॅप्टन आणि अखेरीस मॅच कडे लक्ष द्या. मॅच अखेरीस आपण पाहिलं तर विजेता झाल्या. जिथे आपण पाहिलं तर विजेता संघ जो बॅटिंग करत होता अर्थातच श्री वाघजाई स्पोर्ट्स युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी टीम वॉन दी मॅच. आणि अखेरीस श्रीराम 11 चिखलेवाडी टीमला या मॅच मध्ये मात्र थोडासा पराभव घ्यावा लागला. योगेश मालुसरेचे आज बरेचसे फॅन गुगल वरती आपल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लाईव्ह कमेंट्स देखील योगेशच्या आलेत. आज बरेचसे फॅन त्याचे आहेत. आज या दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या टॉस करूयात. दीपक दादा